तर जय आदिवासी भाऊ तुम्हाला स्वागत आपला मिनी ब्लॉग में। तर आपला बँडला ऑर्डर होती, कोणता गावला होती त्या गावना नाव तर मला ध्यान ना राहील, पण मी जवळ गया तेव्हा गाडी पारवर जाई रेनेल आणि पुढं काय वय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू देखत राहा। भाऊन तेसला फोटो काढा नाही होतलत म्हणून आपण वावर मध्ये लागणं तवशाक मग तिकडे नाचना चालू झालो। फार दिवस नंतर पाहिना मी सगळं एकसारखं नाची रेनलत, मला फार खुशी वाटली। इमा बनाडी नाचापेक्षा अशाच नाची घ्यावा भारी वाट मस्त। बाया पुरी तेसनं साईडला नाची राहाल आणि बाकी नव्हतलं ते तर गंमत पाहि राहाल मस्त साईडला बशीस। आणि हाय दका भाऊ, यानाशिवाय आपलं लग्न तर कधी पुरं होणारच ना। छोटलं पोरसत पण मोठलंच ना, त्यासला सांगा ना काम होता। मग वही गई बो नवरदेवनी तयारी, मग निघणत मग सगळं मंडपकडं। गर्दी एकदम बेकार होतील आणि मी डायरेक्ट गाडीना टपवर जाई बसेल होता। आणि दका भाऊ मला तर अशा वाटी राहणार का म्हणता आता मंडप चेटी जाई, कारण की चिंग्या डायरेक्ट मंडपला लागी राहा, तिकडे टाळी लागी राहिल आणि इकडे दखत का आपलं माणसं कसे तयारी मोतलत। गडी कसं असं मग डायरेक्ट दिवस मग 2-3 पानं पोळी टाका डोल। टाळी तर लागणी पण वाजणारच लागेल होतील भूक। मंडप मध्ये काय जागा नव्हतील म्हणून डायरेक्ट मंडप सोडून बाहेर बसणार आम मंडप ना मांग। आणि आमना एक जण तर डायरेक्ट वाढणारच दरी इकडे गी येत आमला वाढासाठी, कारण की पाणी ना वातावरण होत आले एकदम बेकार म्हणून लवकरात लवकर खायचं ना आपणला घरकडे जाणार होता। आणि यसला तर इथला बेकार भूका लागे जायला जाबी पत्तरवाळी मग टाकतात लगेच खाई घेतात डायरेक्ट पत्तरवाळी मग काही थांबू सुद्धा देत असा तरी जेवण वावर हो ना आमना वाला थोडासाच राहीना। आणि असा पाणी सुटणार ना दका मग तुम्ही पाणी मग कोण कथा पळत फायनली एक आता तास नंतर पाणी बंद होई गया। मग त्यानंतर आपला मास्टर बी गोदडे आवरी निवरी घरकडे निघा मागं होत आल। चला मग भेटूत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तवलंग तुम्ही काळजी घ्या, टाटा बाय बाय।